अरे क्या होगा आज के लेक्चर में? आज के लेक्चर में कुछ प्यारी बातें होंगी। क्या होंगी भाई सब? कुछ प्यारी बातें होंगी हमारे बीच में और उनके बीच में। क्योंकि हम क्या देख रहे हैं? हम देख रहे हैं माय लव स्टोरी मीन्स फिजिक्स इज माय फर्स्ट लव। तो आज के लेक्चर में क्या होगा? हमारी प्यारे बातें होंगी। किसकी? अरे हमारी और उनकी क्या होगी? प्यारी बातें होंगी। तर चला सर सुरू करूया आजच्या लेक्चरला। अरे काय करता प्यारी बातें करायची. ओके ओके सर. ओके मीन्स PYQ ऑफ जी मीन्स अँड जी ॲडव्हान्स सॉल्व सर आपला करायचं आहे किंवा सोडवायचं आहे सर. काय GEE मीन्स अँड GEE ॲडव्हान्स अँड NEET मीन्स नीटचे PYQ सर आपल्या आजच्या लेक्चर मध्ये पाहायचे आहेत. मीन्स माय लव स्टोरी मीन्स प्यारी बातें. ओके मेरी और उनकी. बचुआजी बोलो हाँ या ना? हाँ सर. तर बघा चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर घ्या देवाचं नाव सर पांडुरंग. तर फर्स्ट न्यूमेरिकल मीन्स फर्स्ट क्वेश्चन मीन्स फर्स्ट माय लव स्टोरी इव्हेंट मीन्स बात. बोलो भाई साहब हाँ या ना? हाँ सर. तर बघा सर ती बात अशा प्रकारची आहे की, अरे काय की बघा बघा अ कार ऑफ मास. क्या बात है भाई साहब, क्या बात है. क्या बात है. अ कार ऑफ मास 1000 किलोग्राम negotiate a banking curve of radius 90 meter on a frictionless road if the banking angle 45 degree. The speed of the car is. Find that speed means वी सर आपल्याला फाइंड करायचं. रिपीट मी वी सर काय करायचं? फाइंड करायचं मीन्स स्पीड ऑफ कार. ओके आपल्याला काय करायचं? फाइंड करायचं आहे. तर बघा सर आपल्याला काय काय दिले पहा. बघा आपल्याला दिलेलं आहे मास ऑफ कार कितना सर जी? M = 1000 किलोग्राम. बोलो भाई साहब हाँ या ना? हाँ सर. मीन्स पण आपला R = काय दिलं? आपला R = दिले बघा 90 मीटर अँड G = 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर इज व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी ऑर G. अरे हाँ या ना? हाँ सर. नंतर सर आपला दिलेले बघा काय अँगल मीन्स थीटा = 45 डिग्री. फाइंड दॅट V मीन्स वेलोसिटी ऑफ कार. अरे काय सर आपल्याला फाइंड करायचं? वेलोसिटी ऑफ कार मीन्स आपल्याला V सर फाइंड करायचं या क्वेश्चन मध्ये या न्यूमेरिकल मध्ये. तर चला सर आपण फाइंड करूया. तर आपला सर्वांना माहित पाहिजे व्हॉट इज द बँकिंग अँगल. 11th class physics study okay and 12th class physics study circular motion. बोलो भाई साहब हाँ या ना? हाँ सर. banking angle means upper limit and lower limit. बोलो भाई साहब हाँ या ना? हाँ सर. तर लिहायचं बघा सर व्हॉट इज द बँकिंग अँगल और बँकिंग कर्व. थीटा मीन्स अँगल बिटवीन देम. कोणता सर? टॅन थीटा सर असतो. खूप सर महत्वाचा पॉइंट आहे. बँकिंग ऑफ रोड मीन्स बँकिंग अँगल. ओके 12th क्लासला असतो. ओके बोलो भाई साहब हाँ या ना? हाँ सर. आपण काय पाहिलं? PYQs. ओके तर बघा सर आपण लिहू काय? बँकिंग ऑफ रोड किंवा बँकिंग अँगल मीन्स अँगल बिटवीन देम नोन ॲट थीटा. तर लिहायचं बघा सर कोणता अँगल आहे? कोणता सर? टॅन थीटा असतो. कोणता असतो? टॅन थीटा. लिहायचं बघा टॅन थीटा = देअरफॉर मध्ये लिहायचं बघा टॅन थीटा = काय लिहायचं रे? V का स्क्वेअर बाय RG. व्हॉट इज R? R मीन्स रेडियस, G मीन्स ग्रॅव्हिटी, थीटा मीन्स एंगल बिटवीन देम. कौन सा वाला? टैन वाला. V का स्क्वायर मीन्स किसका स्क्वायर? हमारी वेलोसिटी का स्क्वायर. लिहायचं बघा देअरफॉर मध्ये टॅन थीटा = मीन्स एंगल बिटवीन देम = V का स्क्वायर मीन्स वेलोसिटी स्क्वायर बाय ग्रॅव्हिटी इनटू रेडियस इज अ बँकिंग ऑफ रोड. बोलो भाई साहब हाँ या ना? हाँ सर. तर लिहायचं बघा सर देअरफॉर मध्ये आपल्याला फाइंड दॅट. अरे फाइंड दॅट वेलोसिटी. ओके V सर आपल्याला फाइंड करायचं आहे. अरे काय करायचं? V सर आपल्याला फाइंड करायचं मीन्स फाइंड दॅट वेलोसिटी. तर आपण काय करूया? टॅन थीटा कोणता वाला? टॅन 45. लिहायचं टॅन 45 = V का स्क्वेअर. फाइंड दॅट मीन्स tit for tat V का स्क्वेअर. R मीन्स 90 मीटर इंटू G मीन्स 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू में आएगा. ओके ओके सर. लिहायचं बघा सर देअरफॉर मध्ये टॅन 45 = काय असतं सर? ते असतं बघा 1. काय असतं रे? टॅन 45 व्हॅल्यू किती होतीये?
होती भाई साहब ओनली 1. ओके सर. लेट्स बघा 1 इज इक्वल टू v का स्क्वेअर बाय 90 इंटू 10. लेट्स पुन्हा देअरफॉर मध्ये v का स्क्वेअर इज इक्वल टू किंवा सर लिहायचं बघा तिथं ओनली v इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 90 गुणिले 100. लिहायचं बघा सर आणखी सर देअरफॉर मध्ये v इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 900. ओके सर काय आलं अंडर रूट आलं कारण सर v चा स्क्वेअर आहे त्यामुळे आपण सर काय घेतलं अंडर रूट घेतलं मीन्स करणी घेतली मराठी नोंदण्याचं. ओके पण नॉट मराठी भाई साहब इज अ इंग्लिश. ओके ओनली सायन्स. बोलो भाई साहब हाँ या ना सर मीन्स सर अंडर रूट. ओके मीन्स सर काय आलं v का स्क्वेअर अंडर रूट 19 to 10 इज इक्वल टू v इज इक्वल टू 900. सर काय होणार स्क्वेअर रूट. लिहायचं बघा सर फाइनल आंसर v इज इक्वल टू 900 का स्क्वेयर रूट कितना होता है वो होता है भाई साहब 30 मीटर पर सेकंड. बोलो भाई साहब हाँ या ना हाँ सर. बात छापो दिमाग में इतनी. द फाइनल आंसर. ओके द मीन्स काय मीन्स आंसर. ओके द जी एडवांस क्वेश्चन. ओके बात छापो दिमाग में. चलो भाई साहब अब नेक्स्ट प्यारी बात हमारी और उनकी. ओके सर अब इसको हम क्या करें काट देंगे. हमने क्या लिखा अरे क्या लिखा लव लेटर लिखा. ओके सर अब क्या करें हम काट देंगे और अगला वाला लिखेंगे. ओके अगली वाली को. बोलो भाई साहब हाँ या ना हाँ सर. चलो इसने पढ़ लिया हमारा लव लेटर रिप्लाई नहीं दिया. ओके अब नेक्स्ट वाली को हम लिखेंगे लव लेटर. इसका क्या रिप्लाई देखेंगे. ओके पिछली बार. बोलो भाई तो हाँ या ना हाँ सर. तो हमने ये काट दिया उसने पढ़ लिया बट रिप्लाई नहीं दिया हमारा दिल टूट गया. ओके सर अब नेक्स्ट वाली को हम क्या करेंगे लेटर लिखेंगे कुछ इस प्रकार से. अरे क्या लिखेंगे लेटर लिखेंगे कुछ इस प्रकार से. ओके सर जी. ओके तो हमने काट दिया. तो भाई साहब नेक्स्ट वाली का क्वेश्चन नेक्स्ट वाली का लव लेटर हमने पकड़ लिया हाथ में और हम पढ़ने जा रहे हैं भाई साहब. नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट पेरी बात नेक्स्ट हमारा लव स्टोरी. अ कार ऑफ मास 100 kg car is moving with maximum velocity 9 meter per second across a circular track of radius 30 meter. The maximum force of friction between the road and the car is. पढ़ लिया रिप्लाई बाकी है. ओके हम लिखे लव स्टोरी है हमारी. भाई साहब क्या पूछा है द मास ऑफ कार. लेट्स m इज इक्वल टू 100 किलोग्राम. नंतर सर आपला काय दिला आहे नंतर सर दिले बघा आपला मॅक्झिमम व्हेलॉसिटी मीन्स v इज इक्वल टू 9 मीटर पर सेकंद. नंतर सर दिला आपला काय रेडियस. ओके r इज इक्वल टू 30 मीटर. फाइंड दैट काय सर जी मॅक्झिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द रोड अँड कार. मॅक्झिमम फोर्स. ओके आपल्याला फाइंड सर करायची आहे. लेट्स बघा मॅक्झिमम. अरे काय सर का मॅक्झिमम सर आपला फोर्स सर फाइंड करायची आहे. जर आठवा सर जी 9th क्लास 10th क्लास व्हाट इज द मॅक्झिमम फोर्स ऑफ. आठवा 1 मिनट टाइम 1 मिनट. ओके अरे भाई साहब 9th क्लास 10th क्लास व्हाट इज द मॅक्झिमम फोर्स मीन सेंट्रिपिटल फोर्स. सर्वात महत्वाचा पॉइंट पेपरला विचारलं काय बघा मॅक्झिमम फोर्स फाइंड करा. पोट्टे म्हणते व्हाट इज द मॅक्झिमम फोर्स द स्टडी ऑफ 9th क्लास 10th क्लास. म्हणून सर बेसिक खूप महत्वाचं असतं. बोलो भाई साहब हाँ या ना सर. सर जी मीनचा हा क्वेश्चन जी मीनचा परंतु सर भरपूर मुलांचा क्वेश्चन चुकत असतो कारण सर व्हाट इज द मॅक्झिमम फोर्स सर भरपूर विद्यार्थ्याला माहित नसतं. आठवा सरचे 9th क्लास 10th क्लास मॅक्झिमम फोर्स मीन सेंट्रिपिटल फोर्स. तर लिहायचं बघा सर काय देअरफॉर मध्ये FC इज इक्वल टू FC मीन सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू मीन्स मॅक्झिमम फोर्स इज इक्वल टू
एम वी का स्क्वेअर बाय आर मीन्स सेंट्रीपिटल फोर्स, नॉट सेंट्रीफ्युगल फोर्स, ओनली सेंट्रीपिटल फोर्स. लक्षात ठेवा, एकच मंत्र पुन्हा प्रयत्न, हेच तंत्र. म्हणून सर मागलचा अभ्यास करावा लागतो, 9चा 10चा 11चा 12चा, नंतर नीट JEE ॲडव्हान्स. बोलो भाई साहब, हा या ना, हा सर ॲडव्हान्स आहे. ओके, आणि मीन्स आहे, जी मीन्स, म्हणून आठवायला लागतं मागलचं. तर काय लिहित, एफ सी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. एफ सी मीन्स सेंट्रीपिटल फोर्स, नॉट सेंट्रीफ्युगल. ओके ओके, लिहायचं काय सर, एफ सी मीन्स सेंट्रीपिटल फोर्स मीन्स मॅक्झिमम फोर्स इज इक्वल टू एम मीन्स मास इंटू ग्रॅव्हिटी स्क्वेअर बाय रेडियस. लिहायचं बघा सर, दियर 4 मध्ये एफ सी इज इक्वल टू एम मीन्स 100 किलोग्राम इंटू वी का स्क्वेअर मीन्स 9 का स्क्वेअर बाय आपलं आर मीन्स 30 मीटर. लिहायचं बघा सर, दियर 4 मध्ये एफ सी इज इक्वल टू 100 इंटू 9 का स्क्वेअर 81 और किसका स्क्वेअर 81, 9 का स्क्वेअर 81 बाय 30. यह कट गया, 3 1 3 3 2 6 उरलं किती सर जी, 2. काय उरलं 2, 3 9 का 3 27 काय असते, सॉरी 3 7 21. लिहायचं बघा सर, दियर 4 मध्ये एफ सी इज इक्वल टू, अरे काय एफ सी इज इक्वल टू 10 इंटू 27. लिहायचं पुन्हा सर, दियर 4 मध्ये एफ सी इज इक्वल टू 10 इंटू 27 इज इक्वल टू 270 न्यूटन. द फाइनल आंसर. ओके, अरे ओके क्या भाई साहब, ओके जी ओके. क्या लिखा हमने, हमारा लव लेटर लिखा, वो पढ़ेगी और हमको क्या करे, रिप्लाई देंगी. बोलो भाई साहब, हाँ या ना सर. तो भाई साहब बात छापो दिमाग में, हमको रिप्लाई दे दो. ओके ओके सर जी, ओके.